नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तुमचा दिवस शुभ जावो हीच मी स्वामींपुढे प्रार्थना करते। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते। छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात। तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की स्वामींचा प्रकट दिन। ठीक आहे, आपल्या स्वामींचा प्रकट दिन हा 20 तारखेला येत आहे। ठीक आहे, तर का आपण प्रकट दिन आपण का साजरा करतो, त्याचं महत्त्व काय आहे, ठीक आहे, आणि त्याचा मागचा उद्देश काय आहे हे मी ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। त्या अगोदरानं आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। ठीक आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, प्रकट दिन जेव्हा मी आहे ना स्वामी सेवेत आली ना तेव्हा ना मला खूप कन्फ्युजन झालं होतं की स्वामी जर कर्दळी वनातून आले तर मग प्रकट दिन काय आहे। ठीक आहे, तर जसं काय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पूर्व माहिती देण्याचा प्रयत्न करत असेल तसंच मला खोलमध्ये शिरायची सवय आहे। तर मी बघा, प्रकट दिन ना जेव्हा हरिभाऊ हे स्वामी सूत झाले, म्हणजे जेव्हा ना स्वामींनी त्यांना ना संन्यास घ्यायला सांगितला तर हरिभाऊ चकित झाले आणि हरिभाऊ फक्त दर्शन घेण्यासाठी आलेले स्वामींचं। तर हरिभाऊ निराश झाले, दुःखी झाले, हरिभाऊंना कळत नव्हतं, गोंधळून गेले की आता काय करावं जर स्वामींनी मला हे आता सांगितलं आहे तर स्वामींनी सांगितलं की तू माझ्या पोटावरती हात ठेव। जेव्हा हरिभाऊंनी त्यांच्या पोटावरती हात ठेवला ना तेव्हा त्यांना त्यांचे मागचे 8 जन्म हे दिसले। ठीक आहे, त्यातून एक जन्म त्यांना असा दिसला ना जिथे ते जय सिंग नावाच्या एक बालकाच्या रूपात होते। ठीक आहे, आणि छेलेखेडी ग्रामात पंजाबमध्ये हे एक गाव आहे तिथे ते होते। ते एका देवळासमोर, एका गणपती देवळासमोर ते नेहमी गोट्या खेळायचे, भाऊ स्वतःचा डाव पण खेळायचे आणि देवांकडचा पण डाव ते खेळायचे। तर एकदा असंच झालं की ते थकले आणि त्यांनी सांगितलं की आता देवांना सांगितलं की आता तुम्ही तुमचा डाव तुम्ही खेळा, मी फक्त माझा डाव खेळणार आहे, मी कंटाळलो आहे आज। तर काय झालं, तिथे ना धरती हलायला लागली, धरती फाटली आणि तिथून आहे ना एक आहे ना छोट्या बालकाच्या रूपात स्वामी आले। ठीक आहे, स्वामी त्या विजय सिंग बरोबर खेळले आणि त्यात स्वामी जिंकले आणि स्वामींनी त्यांना 2 गोट्या दिल्या। ठीक आहे, बालकाच्या रूपात, आणि सांगितलं की मी तुला पुन्हा भेटीन। आणि अशा पद्धतीने मग हरिभाऊ आणि स्वामींची ही भेट झाली आणि स्वामी आणि हरिभाऊंना स्वामी अशा पद्धतीने भेटले। तर बघा, त्यामुळे ना प्रकट दिनाचं खूप महत्त्व आहे। आता ह्याचा मागचा उद्देश काय आहे माहिती आहे की बघा, एका झटक्यात स्वामींनी सांगितलं हरिभाऊंना की तू आता सूत आहेस, तू भगवे वस्त्र हे परिधान कर। ठीक आहे, कथेशी मी या कहाणीशी खूप इतकी का माझं कनेक्शन इतकं डीप आहे माहिती आहे, कारण आहे ना मी ती लाईफ जगते आहे। ठीक आहे, मी हरिभाऊंची लाईफ जगते आहे। मला जेव्हा स्वामींनी हे सांगितलं तेव्हा मला माहिती आहे की मी कुठल्या अवस्थेत होती। ठीक आहे, आणि तर जेव्हा मला हे स्वामींनी सांगितलं, पण माझी पूर्णच लाईफ तशी नाही आहे, म्हणजे पूर्णच माझं आयुष्य संन्यासाचं नाही आहे। त्याच्यामध्ये थोडेसे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत जे मला ऑलरेडी स्वामींनी सगळं सांगून ठेवलेलं आहे। तर माझी यात्रा एक शिवशक्तीची यात्रा आहे। तर जेव्हा मला स्वामींनी सांगितलं की माझी आत्मा इथे का आली आहे, माझा उद्देश काय आहे, हे जेव्हा मला कळलं तेव्हा मग मला समजलं की आयुष्य हे काय आहे। तर हे जे आपण सगळ्याच्या मागे धावत आहोत ना, हे बघा, हे आत्मा ही अजर-अमर आहे। हे शरीर जे आहे ना हे फक्त आपण कपड्यासारखं बदलणार आहोत। ठीक आहे, तर म्हणून आहे ना एका झटक्यात जर हरिभाऊंना त्यांनी सांगितलं की आता तू माझा सूत आहेस आणि तुला सगळं सोडायचं आहे, संन्यास घ्यायचा आहे, तसंच आहे आयुष्य। जितकं मागे धावायचा प्रयत्न कराल ना कुठल्या गोष्टीचा, आणि ती गोष्ट जर निसटत चालली आहे ना तुमच्या हातातून, ती गोष्ट तुमच्यासाठी नाही आहे हे समजून जा। ठीक आहे, तर बघा, सगळ्यात अगोदर ना आपण भौतिक दुनियेत जेव्हा जगतो ना तेव्हा आहे ना आपण सतत आपल्या डोक्यात हे माझं ते माझं ते तर चाललेलंच असतं। परत इतर लोकांची किटकिट, त्रास, या सगळ्या गोष्टी आपण सहन करत असतो। ठीक आहे, पण आहे ना ॲक्सेप्टन्समध्ये राहा की जे काय चाललं आहे ना ठीक आहे,
काहीतरी माझी चुकी असेल पूर्वजन्माची, त्यामुळे हे माझ्याबरोबर घडत आहे, हे पहिलं तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, जे काही परिणाम तुम्ही आज भोगत आहात ते तुमचेच केलेले कर्म आहेत. ह्यामुळे ना सगळ्यात पहिले ॲक्सेप्टन्समध्ये या. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना माफ करते चाला. तुमचं कोणी खूप खूप मन दुखवलं आहे ना, तरी त्याला माफ करा. का माहिती आहे? कारण तुमच्यामध्ये ती चांगुलकी आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना की तुम्ही माफ करण्याने ना तुम्ही तुमची स्टेट ऑफ माइंड म्हणजे तुमचे जे आतलं चिंतन आहे ना, आतले जे विचार आहेत ते किती शुद्ध आहेत हे कळतं दुसऱ्यांना माफ करण्याने. दुसरे नाही समजणार. जर तुम्ही आध्यात्मिक स्तरावरती यात्रा तुमची सुरू झालेली वरती चालले आहेत, तर ते दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका की ते तुम्हाला समजून घेतील. कधीच नाही. इथे कोणी कोणाला समजून घ्यायला आलेलं नाही आहे. ठीक आहे, कोणी तुम्हाला समजून नाही घेणार. त्यामुळे ना तुमची वाट ही तुम्ही निवडायची आहे. तुम्हाला शांततेत जर आयुष्य जगायचं आहे तर दुसऱ्यांच्या त्रासामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका. कारण मला ना खेळण्यासारखे तुम्ही जर खेळाल कारण तुमची किल्ली तुम्ही त्यांना देऊन ठेवली आहे तुम्हाला दुःख पोचवण्याची, ते करू नका. तुम्ही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या आयुष्याची की तुम्हाला तुमचं आयुष्य कसं घडवायचं आहे. म्हणून सगळ्यांना माफ करते चाला, कारण की त्यांची तेवढी पात्रताच नाही आहे समजण्याची. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, कारण की तुम्ही आध्यात्मिक आहात. ठीक आहे, समोरच्याची तेवढी पात्रता नसेल तर तो तुम्हाला कधीच समजून घेणार नाही. ठीक आहे, त्यानंतर तिसरी गोष्ट, समर्पण भावमध्ये राहा नेहमी. की ठीक आहे, आज जर मला दुःख आहे स्वामीचरणी, आज जर मला सुख आहे स्वामीचरणी, संपला विषय. समर्पण भावामध्ये राहा. चौथी गोष्ट म्हणजे सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीला ना धन्यवाद करून चाला. कारण आहे ना बघा, तुम्ही जे आयुष्य जगत आहात ना ते कोणाचं तरी स्वप्न असू शकतं. जे आपण कंप्लेंट्स करतो ना लाईफमध्ये, मला हे का नाही भेटलं माझ्या आयुष्यात, हे का नाही, ते का नाही, ते का नाही, सगळं असून सुद्धा तर ना युनिवर्सला, स्वामींना तुम्ही काय सांगत आहात? स्वामींना तर हेच वाटेल ह्या माणसाला इतकं देऊन सुद्धा सगळं देऊन सुद्धा समाधानी नाही आहे. तुमच्या अंगावरती वस्त्र आहेत, कपडे आहेत, छप्र आहे, बस. पुढचं जे भेटतंय ना ते बोनस आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर म्हणून ना नेहमी धन्यवाद करा जे छोटे छोटे गोष्टी तुम्हाला स्वामींनी दिल्या आहेत त्यासाठी. ठीक आहे ना, इथे आहे ना आपली आत्मा आहे ना, आपण आहे ना पाहुणे आहोत. आपण पाहुणे आहोत या धर्तीवरती, काहीतरी शिकायला आले आहोत, परत जाणार आहोत आपण. ठीक आहे, हे शरीर जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे. आत्मा आपली जाणार आहे. आत्मावरती फक्त शरीर धारण होतं, बस एवढंच आहे. तर त्यामुळे पाहुण्यासारखं राहा इथे धर्तीवरती. पाहुण्यासारखं तुमचं असं विचार करा की तुमचा पाहुणचार चांगला होतोय. कारण तुम्हाला जर पाहुणचार होतोय म्हणजे कारण हे धरती देवाचं घर आहे हे समजा. देवाच्या घरी तुम्ही, धरती म्हणजे देवाचं घर आहे, तिथे तुम्ही राहत आहे, तुमचं पाहुणचार चालू आहे, देव तुमचा पाहुणचार करत आहेत हे समजा. आणि तुमची वाटचाल ही पुढे अशीच चालू ठेवा. ठीक आहे, म्हणजे प्रकट दिनाचं हेच महत्त्व मला सांगायचं होतं की त्याचा मागचा उद्देश काय आहे, महत्त्व काय आहे आणि म्हणजे का साजरा करतो. बिकॉज जे मला कन्फ्युजन होतं जेव्हा मी नवीन स्वामी सेवेत आली होती, तर तीच कहाणी मला, म्हणजे त्याच्या मागची कहाणी मला तुम्हाला सांगायची होती. आणि माझा स्वतःचा प्रवासही काहीसा हरिभाऊंसारखाच आहे. म्हणून भाऊंना तेव्हा काय फील झालं असेल ते मी फील करू शकते. बिकॉज मी जसं तुम्हाला सांगितलं माझा प्रवासच तो आहे. आणि हरिभाऊंच्या नखाची म्हणजे मी तर माझी पात्रता पण नाही आहे, पण तरी पण जे मला स्वामींनी सांगितलं, जे मला दाखवलं ते त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपण जे कर्म करत आहोत ना ते सगळे योग आहेत. कर्मयोग, ज्ञान योग, ध्यान योग. सगळ्यात वरती कुठला योग असेल ना तर तो आहे ज्ञान योग. ध्यान योगपेक्षा पण वरती जो आहे तो जो योग आहे तो आहे ज्ञान योग. जर तुम्हाला काही स्वामी शिकवण्याचा प्रयत्न करत असतील आणि समजवण्याचा प्रयत्न करत असतील, ते स्वतःपर्यंत ठेवू नका, ते 4 लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला जर स्वामी ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते फक्त तुमच्यापर्यंतच ठेवण्यासाठी ते ज्ञान नाही देत आहे. जेव्हा हे मला स्वामींनी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला कळलं की मला स्वामींनी सांगितलं हे करायला. मी स्वतःहून ह्या क्षेत्रात किंवा मला यूट्यूब चॅनल सुरू करण्याची पण बुद्धी ही स्वामींनी दिली. मला स्वामींनी सांगितलं की तू जे काही तुला समजलं आहे अध्यात्माबद्दल ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तुझं आहे. आता मला माझा उद्देश कळाला. मला माझ्या स्वामींनी मला उद्देश समजून दिला, पटवून दिला. आणि
जेव्हा मला तू पटला, मग त्यानंतर माझा वेगळाच प्रवास सुरू झालेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जे तुम्हाला ज्ञान भेटत आहे ते स्वतःपर्यंत ठेवू नका, ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. आणि अशाच पद्धतीने आपण एकामेकांच्या म्हणजे एकामेकांना कुठल्या कशा वेमध्ये आपण हेल्प करू, ह्या व्हिडिओज मार्फत, कधीही व्हिडिओज मार्फत बोला किंवा कुठलीही अशी गोष्ट स्वामींची जी करत असाल त्यामार्फत, हे सांगता येत नाही. आणि त्यातूनच बघा तुमचं सत्कर्म तुमच्याकडून घडत आहे नकळत, हे तुम्हाला समजत नाही आहे, पण स्वामी हे करून घेत आहेत तुमच्याकडून. ठीक आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमार्फत महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.